नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला तिसरा चॅप्टर त्रिकोण म्हणजेच 9वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर तिसरा त्रिकोण यातील सराव संच 3.1 आपण आज बघणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघूया। आकृतीमध्ये त्रिकोण ABC चा कोन ACD म्हणजे हा कोन ACD हा बाह्यकोन आहे। कोन B हा 40 अंश आहे। कोन A हा 70 अंश आहे। तर ACD काढा। तर ACD काढा म्हणजे हा कोन, म्हणजे थोडक्यात आपल्याला बाह्यकोन काढायचा आहे। ओके, तर ठीक आहे, आता आपण उत्तराला सुरुवात करूया। आता ह्यांनी जसं की त्याने प्रश्नामध्येच दिलं आहे की त्रिकोण ABC चा कोन ACD हा काय आहे रे, ACD हा काय आहे, तर हा बाह्यकोन आहे। हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिला आहे, ते आपण लिहिलं। त्रिकोण ABC चा कोन ACD हा काय आहे, बाह्यकोन आहे। मग आता बाह्यकोन आहे म्हणजेच काय होणार आहे, म्हणजेच कोन ACD बरोबर काय होईल, तर कोन ABC होईल अधिक कोन BAC। कोन ACD बरोबर काय होईल, तर कोन ABC अधिक कोन BAC हा कोन ABC आणि अधिक कोन BAC असं होईल। आता याचं कारण काय लिहायचं, कारण काय आहे बघा, तर त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयावरून आंतरकोनांच्या प्रमेयावरून। आता दूरस्थ त्रिकोणाचे दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय काय आहे, आंतरकोनाचे प्रमेय आपल्याला काय सांगतं, म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप। जसे की आता इथं बाह्यकोन काय आहे रे, तर कोन ACD आहे ना, बाह्यकोन आहे ACD। तर आपल्याला त्रिकोणाचे दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय काय सांगतं बघा, तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते। आता ह्यांच्यामध्ये दूरस्थ आंतरकोन कोणते आहेत, तर हा कोण आहे, कोन ABC आहे आणि दुसरा म्हणजे कोन BAC आहे। कळलं, हे काय आहे, तर त्रिकोणाचे दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय आहे। ठीक आहे, ते तुम्हाला आता माहीतच असेल। आता नंतर याचं काय करूया बघा आपण। आता हे यात्र आपण कारण लिहिलं की बाबा याच्यामध्ये काय आहे की ते त्रिकोणाचे दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय आहे। ओके, आता नंतर नेक्स्ट स्टेप आपण काय करूया, आता कोन ACD बरोबर, आता आपल्याला कोन ABC आहे ना, आता इथं बघूया कोन ABC। आता B किती आहे, 40 अंश, म्हणजेच कोन ABC किती होणार आहे, तर येत आहे बघा 40 अंश प्लस कोन BCA। आता कोन BCA हा किती होईल, आता आपण बघूया, प्लस कोन BAC हा किती आहे, तर तो आहे 70 अंश। इथं दिसतोय बघा BAC। या ठिकाणी बघा कोन ABC म्हणजे Bचं माप बघा 40 अंश आणि या ठिकाणी BACचं आहे 70 अंश, त्यावरून आपण हे मापलेलं। कळलं ना। ओके, मग कोन ACD हा किती आला बघा, आणि म्हणून कोन ACD बरोबर 40 अंश आणि 70 अंश किती होतात रे, तर ते 110 अंश होतात बरोबर। म्हणजेच आपल्याला ACD ची किंमत किती मिळाली, तर ती 110 मिळेल आणि आपल्याला हीच किंमत काय काढायची होती बरोबर। त्यांनी आपल्याला फक्त बाह्यकोन विचारला होता, बाह्यकोन आहे कोन ACD आणि त्याची किंमत आहे 110। तर हे काय आहे, त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, सोपं आहे। याच्यामध्ये फक्त आपण कोणतं प्रमेय वापरलं, तर त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय वापरलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ABC ची व्हॅल्यू पुटअप केली आणि नंतर BAC ची व्हॅल्यू पुटअप केली आणि त्या दोघांची बेरीज केली आणि तीच बेरीज ही काय आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप, आणि या ठिकाणी बाह्यकोन काय आहे, तर तो ACD आहे। कळलं, त्याने विचारलेच आपल्याला कोन ACD चे माप काढा। मग आपण लिहिले किती आहे, तर ते 110 आलेलं आहे। ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न बघूयात। ओके, तर त्याने दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला आहे, तर त्रिकोण PQR मध्ये कोन P हा 70 अंश आहे, कोन Q हा 65 अंश आहे, तर कोन R चे माप काढा। म्हणजे आता थोडक्यात काय त्यांनी दोन कोणांची मापे दिलेली आहेत आणि तिसरा कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, सोपं आहे। ओके, आता त्यांनी काय दिलेलं आहे आपला त्रिकोण PQR
क्यू आरमध्ये, बरोबर, दोन कोणांची मापे त्यांनी दिलेले आहेत है ना. त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, कोन पी दिलेला आहे 70 अंश आणि कोन क्यू दिला आहे किती रे, तर तो 65 अंश दिला आहे ना. आता त्रिकोण पी क्यू आरमध्ये आपण कसं करायचं आता, कोन पी अधिक कोन क्यू अधिक कोन आर बरोबर किती रे, तर 180 अंश. म्हणजेच कसं इथं आपण कोणतं प्रमेय वापरलं, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते. हे आपण काय केलं, प्रमेय वापरलं, बरोबर. तिथं तुम्ही लिहू शकता, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मापांची बेरीज 180 अंश असते. एकशे 80 अंश असते, बरोबर. आणि त्याचनुसार आपण काय केलं, कोन पी कोन क्यू आणि कोन आर बरोबर किती घेतला आपण, तर 180 अंश घेतलं, बरोबर. मग आता आपण काय करूया, त्याची किमती या ठिकाणी आपण लिहूया. कोन पी किती आहे रे, तर तो आहे 70 अंश, बरोबर. कोन क्यू आहे किती आहे तो 65 अंश आहे आणि कोन आर आपल्याला काढायचा आहे, बरोबर. आणि पुढचे 180 अंश आहे तसेच आहेत, बरोबर. आता पुढं 70 अधिक 65 किती होतात रे, तर ते 135 होतात. 135 अंश अधिक कोन आर बरोबर 180 अंश होतात, बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे, कोन आर काढायचा आहे. मग तो अगोदर घेऊया. मग 180 अंश आहे तसेच आहेत, वजा 135 अंश या ठिकाणी अधिक आहेत, पलीकडे गेले तर ते वजा होतात. मग वजा 135 अंश होणार, बरोबर. आणि म्हणून कोन आर, आपला कोन आर किती आला, तर 180 मधून 135 गेले, किती राहिलं रे, तर 45 राहतात. म्हणजेच 45 अंश. म्हणजेच आपल्याला काय काढायचं होतं, कोन आर काढायचं होतं आणि तो किती आला, तर 45 अंश आलेला आहे, ठीक आहे. आणि हेच आपलं उत्तर आहे. आपण फक्त त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हा फक्त प्रमेय वापरला, रूल वापरला आणि त्यानुसार हे उदाहरण सोडवलं, ठीक आहे. आता त्याने दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा, त्रिकोणाच्या कोणांची मापे x अंश, दुसरा माप दिला आहे x वजा 20 अंश आणि तिसरा दिला आहे x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्रिकोणाच्या कोणाची मापे त्यांनी तीन दिले आहेत, 1 2 आणि 3 दिले आहे ना. आणि त्यांनी प्रत्येक कोणाचं माप विचारलं. म्हणजेच थोडक्यात काय, तर पहिल्यांदा आपण x व्हॅल्यू एक्सची किंमत काढली तर याच्यामध्ये पुटअप केली तर आपल्याला सगळ्यांची किंमत निघेल. म्हणजेच थोडक्यात कसं आहे, तर या ठिकाणी आपल्याला कोणतं प्रमेय वापरावं लागेल, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते रे, तर ते 180 अंश असते. कारण का या ठिकाणी त्यांनी 3 कोण दिलेले आहेत. म्हणजेच आपण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे प्रमेय या ठिकाणी आपण वापरून हे उदाहरण सोडवू शकतो, ठीक आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, आता आपण कोणतं प्रमेय वापरायचं ते या ठिकाणी अगोदर लिहूया. म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते. 180 अंश असते हे लिहिणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते आपण स्टार्टिंगला लिहिलं, बरोबर. प्रमेय आहे हे, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते. आणि वरती आपल्याला 3 कोण दिलेले आहेत, म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे, तर ते 180 अंश आहे. त्यांनी दिलेलंच आहे की त्रिकोण आहे ना. मग हे त्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी ते लिहूया. x अंश अधिक दुसऱ्या कंसामध्ये x वजा 20 अंश, आता नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि तिसऱ्या कंसामध्ये x वजा 40 यांची या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे, तर ते 180 अंश आहे ना. त्यानंतर आता नेक्स्ट आता आपण कंस सोडूया. x अधिक, आता अधिक चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह काय बदलणार नाहीत, त्याच्यामुळे फक्त आता कंस काढायचा, बरोबर. पुढचे 180 आहे तसेच आहेत. त्यानंतर आता बघूया, हा x आणि हा x किती झाला, टोटल 3x झाला. आता वजा 20 आणि वजा 40 किती होतात रे, तर ते वजा 60 होणार. आणि पुढचे 180 आहे तसेच आहेत, बरोबर. त्यानंतर आता
3x बरोबर, आता हे 180 आहे तसेच हे वजा 60 आहेत, पलीकडे गेले तर काय होणार अधिक 60 होणार बरोबर। आता 3x बरोबर 180 अधिक 60 किती होतात रे, तर ते होतात 240 होतात बरोबर। आता इथंच आपण कंटिन्यू करूया। 3x बरोबर 240 म्हणजेच xची किंमत आता किती होईल, 3 या ठिकाणी गुणिले आहेत xला, पलीकडे गेले की काय होणार भागिले होणार, मग त्याच्यामुळे 240 भागिले 3 बरोबर। आणि जर आपण 3 न भागलं, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 8 24 आहे ना, 3 8 24 म्हणजे या ठिकाणी 8 आणि हे 0, म्हणजेच xची किंमत आपल्याला किती मिळाली, तर ती 80 मिळाली बरोबर। xची किंमत आपल्याला 80 मिळाली। आता ते आपण प्रत्येक कोणामध्ये याची किंमत टाकूया। आता पहिला कोण आहे तो x अंश आहे ना, म्हणजेच किती, तर xची किंमत 80 अंश आहे ना। आता दुसरं काय आहे बघा, तर x वजा 20 अंश आहे, म्हणजेच किती येणार, तर या ठिकाणी 80 वजा 20 अंश, मग 80 वजा 20, 80तून 20 गेले राहिले किती, तर 60 अंश, म्हणजे दुसरी किंमत किती आली 60 आली। आणि तिसरा आहे x वजा 40 अंश, म्हणजेच किती रे, तर 80 वजा 40 अंश, म्हणजेच किती 80तून 40 गेले राहिले किती 40 अंश, म्हणजे आपल्याला किती किंमत मिळाल्या, x अंशी मिळाली 80 अंश, x वजा 20 अंशी मिळाली 60 अंश, आणि x वजा 40 अंशी मिळाली 40 अंश बरोबर। म्हणजेच त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे किती मिळाली आपल्याला, 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश मिळालेले आहेत है ना। म्हणजेच थोडक्यात काय, तर म्हणजेच त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे किती मिळाली, x अंश म्हणजेच 80 अंश, x वजा 20 अंश म्हणजेच किती 60 अंश, आणि x वजा 40 अंश म्हणजेच किती रे, तर 40 अंश असे आहेत बरोबर। तर ते अशा पद्धतीने आपण हे आपल्याला सोडवायचं होतं, ठीक आहे। फक्त त्रिकोणाचे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, यावरून आपण हे काय केलं सॉल्व केलेलं आहे, ठीक आहे। सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे, ठीक आहे। समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे ओके। आता